सो गाईज फायनली आम्ही आता बागा बीच वरती पोहोचलोय आणि इथं आपल्याला रूम बघायचा आहे. काय कसं आहे? आरंबोल बीच वरती चाललोय आम्ही. तिथं बहुतेक जास्त फॉरेनर वगैरे असतात. रशियन आहे रशियन. रशियन बघायचं का तुला? होय. बघूया तिथे जाऊन आपण. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सकाळचे आता 5:30 वाजल्यात आणि आम्ही आता चाललोय ट्रिपला, फिरायला चाललोय. आणि आपलं ठरलेलं किती वाजता माहिती आहे का जायचं? 4:30 वाजता ठरलेलं. आणि तेजस किती वाजता आला माहिती आहे का? किती वाजता आलाय तरी? 3 वाजता. 3 वाजता मला उठवायला आलाय ते सकाळी. मी आंघोळ करूस तोपर्यंत, कपडे घालूस तोपर्यंत थांबल्याला खाली बिचारा. 3ला वगैरे काय नाही आलेला तेजस आलाय किती वाजता माहिती आहे का? 5:30 वाजता आलाय. आणि आमचं जायचं ठरलेलं 4 वाजता, जास्तीत जास्त 4:30ला. आणि आता वाजल्यात 5:30. आता निघणार आहे थोड्या वेळात. आणि काल ठरलेलं काय माहिती आहे काय? जो कोण लेट करेल त्याने जेवण द्यायचं 1 टाइमचं सकाळचं. आणि ते ठरवले की माहिती आहे, तेजसनं ठरवले. आणि ह्यो झालाय लेट. मग तेजस आता जेवण द्यायची तयारी ठेवा. तर आपण कुठं चाललोय सांगा की? आपण आता निघालोय गोवा, डायरेक्ट बागा बीच. तर चाललोय आम्ही आता गोव्याला. 5:30 वाजले. जायला किती वेळ लागेल आपल्याला? 5-6 तास लागतील की. 11 वाजणार. 11 वाजेपर्यंत पोहोचेल आम्ही. तर आजचा ब्लॉग खूपच भारी होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तो वाटेत आम्हाला गणपती बाप्पांचं मंदिर दिसलं, म्हणून इथं आता पायावाडाला थांबलेलो होता. जाव्या पुढं. फायनली आम्ही आता गोव्यामध्ये पोहोचलोय. आता थोड्याच वेळात आम्ही बागा बीचवर जाणार आहे. तिथं आम्ही रूम बुक केल्या. तिथं जाणार, कपडे वगैरे बॅग वगैरे ठेवणार आणि तिथून चेंज काय आता असंच जाणार सोडा. डायरेक्ट मग फिरायला जाणार. कुठले स्पॉट बघायचे आहेत, कुठले बघायचे आहेत त्याच्यात आपण 2-3 चर्च तेवढे. चर्च वगैरे अजून काय काय ते बघायलाच तुम्ही पुढे व्लॉगमध्ये. आणि गोव्याला मी फर्स्ट टाइमच आलोय. तेजस एकदा आलाय, अतुल पण आलाय. अतुल काय तर येतच राहते काय महिन्यातून 1-2 वेळा. मी फर्स्ट टाइम आलोय. तर काय माझा एक्सपिरियन्स जो असेल तो शेअर करेलच मी तुमच्यासोबत. आम्हाला जायचं होतं आता बागा बीचवर आणि आम्ही बोलत काय समजलं आणि पुढे गेलो 13 किलोमीटर. आता परत चाललोय बागा बीचवर 13 किलोमीटर माग. कहाँ पे? बागा बीच के इधर ही ना? बागा बीच के यहाँ पे चाहिए था. टिट्टोज लाइन में. टिट्टोज लाइन पर शाही पर. तो गाईज फायनली आम्ही आता बागा बीच वरती पोहोचलोय आणि इथं आपल्याला रूम बघायचा आहे. ते रूम दाखवायला एक जण यायला लागलाय. रूम बघायचा आहे, साहित्य वगैरे ठेवायचं रूमवर. तुम्हाला तोपर्यंत समुद्र दाखवतो, थांबा. जेवायला आले कारण लईच भूक लागलेली आहे आम्हाला. जेवणार आणि आता मग फिरायला जाणार. किती वाजले तरी आपल्या? 1:30 वाजलाय. तर 1:30. आता इथनं पुढे कधी फिरायचं काय बघूया आता कसं काय. पण आधी जेवूया कारण भूक लागलेली. ओनली चर्च और ओल्ड चर्च तो ओल्ड गोवा चर्च वो जाने वाले हैं. हाँ, वो बनते हैं. और बाकी क्या है इधर पे? शिवलिंग वगैरह सब. हाँ, क्या है उधर? बहुत अच्छी जगह है. फिर यहाँ से दोनापोला है. दोनापोला? हाँ. क्या है वो? तेल वगैरह उधर अच्छा देखने के लिए. यहाँ से कलंगूट से 8-10, यहाँ से 12-13 किलोमीटर. और ओल्ड गोवा? ओल्ड गोवा में उधर 40 किलोमीटर. वो कितना लंबा है? तो यहाँ से ज़्यादा 30-40. कितना है? समझ में आया क्या? समझ में आया. आपण आता चाललोय चर्च बघायला.
तर आत्ता आम्ही सध्या बागा बीचच्या जवळ आहे. कालच्या दिवशी काय एवढं ट्रॅव्हलिंग केल्यामुळे थकलेलो, त्याच्यामुळे जास्त काय ब्लॉग केला नाही आम्ही. काल आम्ही बागा बीच जवळच रूम घेतली आणि तिथं थांबलेलो. आता चेकआउट केले सकाळी 11:30 वाजले होता आणि आता आम्ही बागा बीचवरून चाललो आहे आरंबोल बीचवर. आता इथं बागा बीचवरतीच कायाकिंग करणार आहे आम्ही. आता कायाकिंग करायला चाललो आहे. नाश्ता वगैरे करायला आलेला होता, नाश्ता करून झाला आहे. जाऊन आता कायाकिंग करूया. कायाकिंग करायला तेजा म्हणा लागले समुद्रात कायाकिंग करूया. समुद्रात मी म्हणतो इथं खाडीत करायची शांत पाण्यात. बाबा काय तुमचा देव मासा आहे. पटेटो बर्थडे पण नवा बिनार घटे. ये डायलॉग तेजस का जरा रेकॉर्ड करो. हा राजा तेजस और बोलो. काय म्हणलेस तेजा? पटेटो बर्थडे बट नवा बिनार घटे. आता जाऊया आपण कायाकिंग करूया आणि आज पण थांबायचं की नाही असं चाललंय आमचं. थांबायचं नाही, तेजा म्हणा लागले संध्याकाळी जायचं संध्याकाळी जायचं. आणि अतुल म्हणा लागलाय आज थांबूया इथं आरंबोल बीच. नसलं तर सरळ जायचं, आत्ताच बाहेर पडायचं. सरळ एक सांगतो, काम कर, महिनाभर थांब की येतच. सरळ सांगतो मग काय मी नाही, मग सरळ आत्ताच बाहेर पडायचं. बरं बघूया आपण ते आधी कायाकिंग करूया. चला जाऊन दे. अहो त्या राकेटला फोन लाव गे. लावलाय की त्याला या लागले. कुठं थांबा म्हणलं ते? बीचवरच थांबा म्हणून लागलो. तोपर्यंत तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. ही करायला लागल्यात बघा तिथं कायाकिंग. असं शांत पाण्यातच आपण कायाकिंग करायचं. मी आणि आतल्या आणि तेजा एकटं. तर पळून येऊ नको आम्ही. आणि आम्ही जातो थांब बाबा. की. आणि गोव्यात आल्यानंतर आपल्याला फॉरेनर जास्त बघायला मिळतात, पण आम्हाला अजून तरी काय एवढं काय जास्त बघायला मिळालं नाहीत. मला आता आरंबोल बीचवरती चाललोय आम्ही. तिथं बहुतेक जास्त फॉरेनर वगैरे असतात. तर तिथं रशियन आहे, रशियन. रशियन बघायचं का तुला? होय. बघूया तिथं जाऊन आपण. काय करणार? लिगामेंट चांगले आहेत, पण माझे लिगामेंट चांगले आहेत. लिगामेंट चांगले आहेत. एका पोराचे पायाचे ligament लिगामेंट अतुलच्या चालून हे झालं, दुखायला. कायाकिंगच्या इथं आलो. आता पेमेंट वगैरे झाले. आता 2 बोट घ्यायच्या तिथं आपण आणि जायचं इथून पुढं. 45 मिनिटं आपल्याला टाइम आहे. 45 मिनट्स तक हम कायाकिंग कर सकते हैं. कैमरामैन इधर आओ. हाँ, लाईव्ह जॅकेट. हे लाईव्ह जॅकेट आपल्या सेफ्टीसाठी देतात. कॅमेरामॅनला दे रे एक लाईव्ह जॅकेट. कैमरामैन बोट काढून द्यायला लागेल आपल्याला. आता बोट काढायची आणि बसायचा. तेजाने आतल्या बसणार. त्याचा 30 FPS ला करायला चालू कर. 30 नाही 60 FPS ला करायला लागते. स्टॅबिलिटी राहील नाही. अरे होय की, पण येऊ ना रे. कायाकिंग करायला आलोय आणि भारी वाटायला लागले. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करायला लागले कायाकिंगचा. काय कसं आहे? रेस लावूया काय हा? हे भावा रेस लावायच्या. पण चालू ठेव. चालू. मागच्या मेंबरनं मारायचं नाही ते, हे पुढच्याने फक्त मारायचं. माझा मागचा मेंबर कॅमेरा धरलाय तिथे ना. हे थांबे लाईन मध्ये. मागच्याने मारायचं नाही. तू वर घे. 1 2 3 थांब की तुझ्या आई. 1 2. थांब की. रे बंदे आगे निकल गए. रेस लावलेली भावानं आम्ही आता. अतुल तेजस आणि मी जिंकलो त्याच्यात. पुढे गेल्यात कुठे. त्या ऑरेंज फ्लॅगच्या पुढे जायला सांगितलं नव्हतं. तू पण पुढे गेलात. हा इथं ऑरेंज फ्लॅग आहे. तेजाला काय मारायला ना झाले. कसं पण मारायला खेळासारखं. तिथंच गोल फिरवायला लागल्यात बोट. त्यातनी एवढं भिजवलं का नाही. लय भिजवले त्यातनी. भिजलोय सगळ्या बोट मध्ये. भिजणार नाही असं वाटलेलं तरी भिजलोय. कायाकिंग करायला खूप मजा आली आम्हाला.
हे आम्ही यांच्या अंगावर पाणी मारलं, हिने आमच्या अंगावर पाणी मारलं आणि हे सगळं भिजले बघा. तसंच बसलोय गाडीत. तर डायरेक्ट आरंबोल बीचवर चाललोय. काही आपण आता आरंबोला बीचवर पोहोचलोय आणि आता रूम वगैरे घेतल्या आणि साहित्य वगैरे ठेवले रूमवरती. आता जेवायला चालू काहीतरी खायला भूक लागल्या आणि जेवून झाल्यानंतर इथं आपण बीचवरतीच एन्जॉय करणार आहे. जास्त कुठं बाहेर जाणार. तर आता जेवायला आलो आम्ही एका हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये सगळीकडं फॉरेन लोक बसतात. जरा दाखव बघा. आणि जेवण सांगितलं आता या लागले जेवायचं आणि परत बीचवर जायचं आपल्याला. मस्तपैकी जेवलोय हॉटेल जाऊन शेकला झोपणार. हा बोला की बायकांची टोपी कशाला घातल्यात? इट्स दिस टोपी इज गिवन बाय मी अँड दिस टोपी आवर लवकर बोल. अरे थांब सांगतो. सुबह पनवेल के लिए निकलना है. बरं नाही कोल्हापूर केले. मी ही टोपी रशियनला देणार आहे आणि रशियनला काय म्हणणार आहे माहिती आहे? दिस टोपी इज गिवन बाय मी फॉर युअर गिफ्ट. Your husband is not purchased this cap. That's why I am purchasing you. Okay? Purchasing you? हाँ. Yeah. ¿Por qué no? You play, I'm sure. Why? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ब्लॉग. तर आता सकाळ झाल्या आणि काल रात्री आम्ही थोडंसं झोपलो लवकर म्हणजे जेवून डायरेक्ट झोपलेलो, त्यामुळे रात्री काय ब्लॉग केला नाही. आता सकाळ झाल्या आणि अजून पण आम्ही आरंबोल बीचवरतीच आहे आणि आता आपण निघायचं थोड्या वेळात डायरेक्ट कोल्हापूरला. गाईज आम्ही आता कोल्हापूरला चाललोय आणि इथं वाटेत जेवायला थांबलोय. दुपारचं जेवण 3 वाजलं आता दुपारचं. जेवूया आणि जाऊया. जेवण वगैरे करून झाले आमचं आणि आम्ही आता सध्या फोंडा घाटात आहे. इथून आपलं कोल्हापूर एक 70-75 किलोमीटर आहे. म्हणजे जायला अजून एक आपल्याला 1.5 तास तरी लागेल, 1.5-2 तास. आणि आम्ही एवढी काहीतरी किरकोळ काहीतरी खरेदी केल्या खायला वगैरे. ते सकाळी तू फॉरेनर सोबत फोटो काढायला गेलेला बीचवर गेलतो की. मग काय झालं? आवरलं सगळं गेलो तिथं दिसली म्हणून गेलो जवळ जरा बाचकतच गेलो आणि ती म्हणली हॉट नथिंग म्हणलो आणि पळत सुटलो. बोलायचंच काय कळलं ना पुढचं काय बोलला. पळून चाललं डायरेक्ट वळून. अहो कसला माहितीये काय मागं बी वळून बघितलं नाही. बघितलं एकदा वळून परत आणि सुटलो. येते की तुला इंग्लिश जरा तोडकं मोडकं बोलायचं? अहो आपली कशी ऑक्सफर्ड लँग्वेज मध्ये इंग्लिश आहे ना, त्यामुळे ती त्या बाईला उगाच समजलं नाही तर उगाच कुठे असं द्या. सो गाईज आम्ही आता जस्ट कोल्हापूरमध्ये पोहोचलो. इथं वाशी नाक्यावर आहे. आता जाणार रूम मध्ये आणि जरा आराम करणार, कारण डोकं दुखा लागले दिवसभर ट्रॅव्हलिंग करून. सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.